हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझेशन तो भाग पाहिला होता. त्याच्यामध्ये पहिला भाग घेतला तो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि नंतर पुढे घेतलं होतं फर्टिलायझेशन झाल्यानंतर आता पुढचा भाग जो येतो त्या भागाला आपण सुरुवात करतो आहे. तो दिलेला आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग मानवी प्रजनन संस्था, मानवी पुरुष प्रजनन संस्था, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग. त्याच्यामध्ये मानवातील लैंगिक प्रजनन हा जो भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये रिकॉलमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. विच डिफरंट हॉर्मोन्स द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू द केमिकल कॉर्डिनेशन. आता इथे रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरक मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात. तसा मानवी प्रजनन संस्था त्याच्यासाठी कार्यान्वित असलेली काही ठराविक प्रकारची हार्मोन्स असतात की त्याच्यावरती काय करत असतात, ती कंट्रोल करत असतात. आणि तशा प्रकारची हे संपूर्ण प्रजनन संस्थेमध्ये केमिकल कॉर्डिनेशन म्हणजे रासायनिक नियंत्रण साधले जात असते. त्याच्यानंतर पुढे दुसरा पॉईंट दिला आपल्याला. विच हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द चेंजेस इन ह्युमन बॉडी ऑकरिंग ड्युरिंग ऑनसेट ऑफ द सेक्शुअल मॅच्युरिटी. आता त्याच्यामध्ये इथे आपल्याला सेक्शुअल मॅच्युरिटी म्हणजे दुसरा प्रश्न जो दिलेला आपल्याला, त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की सेक्शुअल मॅच्युरिटी ज्याला पण पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरत असतात. ते वयात येतानाचे शारीरिक बदल जे मुलींमध्ये वयात येताना शारीरिक बदल होतात त्याच्यामध्ये स्पेशली जर भाग आपण विचार घेत होतो त्याच्यामध्ये काही हार्मोन्स असतात. ते हार्मोन्स किंवा काही विकरे असतात ते ज्याला पण हार्मोन संप्रेरक असं म्हणतो. ती संप्रेरक जे आहे ती त्याला कारणीभूत ठरत असतात की त्याच्यामध्ये त्या शारीरिक बदल तशा प्रकारचे घडून येतात. उदाहरणार्थ मुलांचा आवाज घोगरा होणे, त्यांना दाढी मिशी येणे, तारुण्य पिटिका येणे म्हणजे चेहऱ्यावरती मुरुमाच्या फुटगळ्या वगैरे येणे. तर तो जो भाग जो आहे तो भाग त्याच्यामध्ये आणि नंतर पुढे प्रजनन संस्थेची वाढ होणे वगैरे हे असे भाग जे आहे ते त्याच्यामध्ये निर्माण होत असतात. त्याच्यानंतर पुढे मुलींमध्ये जर आपण विचार केला तर तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये तारुण्य पिटिका प्राप्त होणे. त्याच्यानंतर पुढे दुसरा भाग देतील आपल्या तारुण्य पेटिका येणे. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होणे किंवा दुसरा जनन इंद्रिय वगैरे जे आहेत त्याचा जवळचा भाग काळवडणे वगैरे असे शारीरिक बदल जे आहेत ते बदल होण्यासाठी हार्मोन्स हे कारणीभूत ठरत असतात. त्याच्यानंतर पुढे सेकंड आपल्याला पाठ दिलं आहे. त्याच्यामध्ये व्हाय वॉज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनॅक्टेड द लॉ टू फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज ॲज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉईज. तर इथे आपल्याला लग्नाच्या वेळीचे मुलीचे वय किमान 18 वर्ष आणि मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असे कायद्याचे महत्त्व आहे किंवा त्याला पण गव्हर्नमेंटने कायदा तो निर्माण केलेला आहे. तो कायदा निर्माण करण्यापाठीमागचं कारण काय की त्याच्यामध्ये त्या मुलाचं एकूण जे काही काय म्हणायचं त्याला पण लैंगिकदृष्ट्या त्याचं आरोग्य सदृढ होणे अशा पद्धतीचं जे लिमिट जे आहे ते मुलींमध्ये वय वर्ष 18 आहे आणि मुलांमध्ये 21 आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी पूर्णपणे सक्षम होऊ शकतात. म्हणून मुलींमध्ये लग्नाचं वय जे आहे ते 18 वर्षाचं आहे आणि मुलींमध्ये 21 वर्षाचं आहे. मुली ज्या आहे त्या प्रजनन संस्थेच्या संदर्भात म्हणजे प्रजनन संस्था त्यांच्यामध्ये वय वर्ष 18ला पूर्णपणे सक्षम झालेली असते आणि मुलांमध्ये ती वय वर्ष 21मध्ये सक्षम होत असते. म्हणून भारत सरकारने त्याच्यावरती अशा प्रकारचं बंधन घातलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण पुढचा भाग दिलेला आपल्याला. त्याच्यामध्ये काय माहिती दिली आहे ते पाहू आपण. We have studied in the chapter of heredity and variation. The men have XY6 chromosomes and women have XX chromosome. आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये म्हणजेच काय अनुवंशिकता आणि परिवर्तन ह्या पाठामध्ये आपण पाहिले आहे की पुरुषांमध्ये कोणती गुणसूत्रे असतात. तर पुरुषांमध्ये XY क्रोमोझोम्स असतात. हे लक्षात ठेवा, XY क्रोमोझोम्स असतात. आणि नंतर पुढे तर स्त्रीमध्ये कोणती असतात, वुमन्स हा XX क्रोमोझोम. ही लक्षात ठेवायचं. म्हणजे एकूण मानवाच्या काही पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. म्हणजे 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. त्यापैकी 22 जोड्या ज्या असतात त्या अलिंगी गुणसूत्रे असतात आणि 23वी जोडी जी असते ती लिंग गुणसूत्रांची असते. त्याला आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. स्त्रियांमध्ये आपल्याला सेक्स क्रोमोझोम कोणते पाहायला मिळाले, XX असे ही 2 आणि ते 44 असे एकूण 46 गुणसूत्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तसे पुरुषांमध्ये X आणि Y असे सेक्स क्रोमोझोम असतात आणि पहिले 44 आणि ही 2 असे एकूण 46 गुणसूत्र. स्त्रियांमध्ये 46 गुणसूत्र, पुरुषांमध्ये म्हणजे मानवाच्या कायिक पेशीमध्ये एकूण 46 गुणसूत्र असतात. तो भाग आपण पाठीमागे सुद्धा अभ्यासलेला आहे. त्याच्यानंतर पुढे द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ द स्पेसिफिक ऑर्गन्स डेव्हलप्स इन द बॉडी ऑफ ए मेन अँड वुमन ड्यू टू दीज द सेक्स क्रोमोझोम्स ओनली. आता इथे पुढचा भाग जो दिला आपल्याला
त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की या लिंग गुणसूत्रांमुळे स्त्री आणि पुरुषांमध्ये शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे अवयव असलेल्या प्रजनन संस्थांची निर्मिती होते, की हे जे काही क्रोमोझोम्स आहेत तेच क्रोमोझोम त्याला कारणीभूत ठरत असतात, की त्याच्यामुळे एकूण जे काय पुरुष आणि स्त्री जो आहे त्या पुरुष आणि स्त्रीमध्ये अशा प्रकारचे लैंगिक अवयव जे आहेत ते शारीरिक बदल जे आहेत ते बदल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्स क्रोमोझोम इज प्रेझेंट इन द मेन अँड वाय वुमन ॲज द वाय क्रोमोझोम इज प्रेझेंट इन द मेन. आता इथे आपल्याला महत्त्वपूर्ण बदल कोणता दिला आपल्याला, की जर स्त्री जर असेल तर स्त्रीमध्ये एक्स क्रोमोझोम असतो आणि जर पुरुष जर असेल तर पुरुषामध्ये वाय क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतो. नाऊ वी शॅल स्टडी द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता आपण या भागामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था जी आहे ती आपण पाहणार आहोत इथे. आणि वरचा जो भाग जो आहे तो आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन वगैरे तो भाग जो आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार होतो. आपण आता पुढच्या भागाला सुरुवात करतो. ह्युमन मेड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मानवी पुरुष प्रजनन संस्था. तर मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये काय माहिती दिली ती पाहूया आपण इथे. हा जो भाग जो आहे आपल्याला तो टिपेसाठी महत्त्वाचा आहे, किंवा त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भाग कोणता, तर लेबल द डायग्रामसाठी ही शेजारी दिलेली डायग्राम जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ द ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टीज, व्हेरियस डक्स अँड ग्लँड्स. आता इथे मानवी पुरुष प्रजनन संस्था ज्या आहे त्या पुरुष प्रजनन संस्थेमध्ये काय काय समाविष्ट झाले पाहतो. त्याच्यामध्ये पहिला भाग दिला आपल्याला टेस्टीज, त्याच्यामध्ये वृषण असतात. त्याच्यानंतर पुढे व्हेरियस डक्ट्स अँड ग्लँड्स, विविध प्रकारच्या वाहिन्या आणि ग्रंथी असतात. टेस्टीज आर प्रेझेंट इन द स्कॉटम. टेस्टीज ज्या आहेत त्या कशामध्ये असतात, स्क्रॉटममध्ये म्हणजे वृषणकोशामध्ये असतात. त्याच्यानंतर पुढे आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे टेस्टीज जे आहेत, वृषण जे आहे ते उदर पोकळीच्या खाली बाहेरील बाजूस असतात. आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी, बाहेरील बाजूस असतात वृषण. त्याच्यानंतर पुढे वृषण हे उदर पोकळीच्या बाहेरील वृषणकोशांमध्ये म्हणजे स्कॉटममध्ये असतात. हे आपण सांगितलं. टेस्टीज कंटेन द न्यूमरस सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आता टेस्टीजमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण विधान दिलेले आपल्याला. टेस्टीज काय त्याच्यामध्ये असतं, तर टेस्टीजमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. त्याच्यामध्ये त्या वृषणामध्ये असंख्य अशा शुक्र जनन नलिका असतात, त्याला आपण सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं म्हटलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर्मिनल एपिथेलियल प्रेझेंट इन द ट्युब्युल्स डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस स्पर्म्स. त्यामध्ये जर्मिनल एपिथेलियल जे आहे ते काय करत असतात, प्रेझेंट इन द ट्युब्युल्स. त्या ट्युब्युल्समध्ये जर्मिनल एपिथेलियल असतो, की त्याच्यामुळे काय होतं, डिवाइड बाय द मिओसिस टू प्रोड्यूस द स्पर्म्स. आणि मग त्या ठिकाणी या मुषणामध्ये असंख्य शुक्र जनन नलिका असतात. त्यामध्ये असलेल्या ह्या जननद अधिस्तराचा म्हणजे इथे सांगितलेलं आपण जर्मिनल एपिथेलियम, त्याला काय म्हणतात, जननद अधिस्तराच्या म्हणजे जर्मिनल एपिथेलियल जे आहे त्याचं काय होते, अर्धसूत्री विभाजन पद्धतीने विभाजित होतात आणि शुक्रपेशी तयार होतात. त्याला आपण काय म्हटलं, स्पर्म असं म्हटलं. इथे नीट लक्षात ठेवा, तिथे स्पर्म्स तयार होतात. त्याच्यानंतर पुढे दी स्पर्म्स सेंड फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्युब्युल्स. नंतर तयार झालेले शुक्रपेशी जे आहेत ते आपण काय करतो, पुढे विविध नलिकांमार्फत पुढे पाठविल्या जातात. द सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स ॲज द रेट टेस्टीज. नंतर मग त्याचा सिक्वेन्स कसा दिला आहे, तर त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला दिला आहे की पहिल्यांदा ते कुठे जातात, रेट टेस्टीसमध्ये जातात. म्हणजे शुक्रपेशी ज्या विविध नलिकांमार्फत पुढे पाठवल्या जातात त्याचा क्रम आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या दिला आपल्याला रेस्ट टेस्टीस, ज्याला आपण काय म्हणतो, वृषण जालिका. त्याच्यानंतर पुढे व्हास डिफरन्स म्हणजे काय, हे नीट लक्षात घ्या. व्हास इफरन्स हे लक्षात घ्यायचं आहे. व्हास इफरन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अपवाहिनी असे म्हणतो. इफरन्स म्हणजे अपवाहिनी आणि व्हास डिफरन्स म्हणजे अधोवाहिनी, हे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे दुसरा दिला आपल्याला एपिडिडेमिस म्हणजे काय, एपिडिडेमिस म्हणजे अधिवृषण. आणि नंतर पुढे व्हास डिफरन्स आला व्हास डिफरन्स ज्याला आपण काय म्हणतो, शुक्रवाहिनी. आणि नंतर पुढे इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे काय, की त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये सल्लखन वाहिनी. आणि नंतर पुढे पुढचा दिला आपल्याला युरिनोजेनायटल डक्ट म्हणजे काय, युरिनोजेनायटल डक्ट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मूत्रजनन वाहिनी. असे भाग त्यामध्ये म्हणजे ह्या विविध नलिकांमार्फत जे आहे ते शुक्रपेशी जे आहे ते पुढे पास होत असतात. हे नीट लक्षात घ्या. त्याचा क्रम जो आहे तो नीट
व्यवस्थित लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याला काय करायचं आहे, एक एक नलिका जे काय असेल ना तो पाठ घ्यायचा आणि त्याच्यापुढे ॲरो करत जायचं. म्हणजे तुमचा तो मार्ग जो आहे तो लक्षात राहील. संपूर्ण पाठ करण्याची आवश्यकता नाही. ॲज द स्पर्म्स आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डग टू द नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर. नंतर पुढे असा शुक्रपेशी जे आहे जसं पुढे एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलले जातात तसं तसे त्या परिपक्व होऊन फलन करण्यास पात्र होतात. म्हणजे पुढे पुढे दिलेले भाग दिले आपल्याला. ॲज द स्पर्म्स आर पुश फॉरवर्ड फ्रॉम वन डग टू द नेक्स्ट दे बिकम मॅच्युअर अँड एबल टू फर्टिलाइज द ओम. नंतर पुढे अशा प्रकारच्या नलिका ज्या आहेत त्या सर्व पुढे शुक्रपेशी ज्या आहेत पुढे पास होऊन काय होतात ते मॅच्युअर होतात आणि नंतर पुढे फलनाला सक्षम होत असतात. त्यानंतर पुढे आता आपण डायग्रॅमकडे येऊया. इथे डायग्रॅममध्ये काय माहिती दिली पहा. इथे आपल्याला वरती सर्वात बाजूला इकडे लेबलिंग केलेलं आहे. त्या लेबलमध्ये इथे सर्वात महत्त्वपूर्ण भाग काय, लेबल द डायग्रॅम, करेक्ट द डायग्रॅम असा भाग महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिले लेबलिंग दिलेलं आपल्याला इथे युरिनरी ब्लॅडर की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, मूत्र स्टोअर केलं जातं. ज्याला आपण मूत्राशय असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला मूत्राशय असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढे इथे हा जो निळ्या कलरचा भाग दाखवलेला आहे त्याला काय म्हणतात, सेमिनल व्हेसिकल, ज्याला आपण शुक्राशय असं म्हणतो. त्याच्यानंतर इथे खाली दाखवलेला भाग जो आहे त्याला आपण प्रोस्टेट ग्लँड असं म्हणतो, पुरस्थ ग्रंथी, प्रोस्टेट ग्लँड्स. त्याच्यानंतर पुढे ही जी वाहिनी आलेली आहे ह्या वाहिनीला व्हास डिफरन्स असं म्हणतात. व्हास डिफरन्स ज्याला आपण शुक्रवाहिनी असं म्हणतो. आणि नंतर पुढे त्याच्या खाली असलेला भाग जो आहे तो काउपर्स ग्लँड्स त्या ज्याला आपण काय म्हणतो मूत्रजनन, काउपर्स ग्रंथी असं म्हणतो, काउपर्स ग्रंथी. त्याच्यानंतर पुढे दुसरा इकडे वरून आलेला एक नलिका जी आहे ही नलिका पाहिजे वरून मूत्राशयाकडून आलेली, म्हणजे युरिनरी ब्लॅडर करून आलेली नलिका जी आहे ती नलिका इथे आपल्याला तिला लेबलिंग केलेले आहेत युरिनोजेनायटल डक्ट, ज्याला आपण मूत्रजनन वाहिनी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे इथे आपल्याला वरचा भाग जो दाखवलेला आहे वृषणच्या वरचा, टेस्टिसच्या वरती असलेला भाग ज्याला आपण इपिडिडेमिस असं म्हणतो, त्याला आपण अधिवृषण असं म्हणतो, अधिवृषण. आणि नंतर पुढे इकडे ह्या बाजूला दाखवलेला भाग जो आहे तो भाग आपल्याला दिलेला आहे इजॅक्युलेटरी डक्ट, म्हणजे इथे जी वाहिनी दाखवलेली आहे अशी वरती गेलेली ह्या बाजूला इकडे अशी आलेली वाहिनी जी आहे ती इजॅक्युलेटरी डक्ट आहे, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये सल्लकण वाहिनी. हे नीट लक्षात घ्या. आणि नंतर पुढच्या भागाकडे जाऊया आपण. इथे पुढे जे काही भाग दाखवलेले आहेत त्या भागांमध्ये इथे राहिलेल्या भाग, आता इथे आपण आत्ता काय घेतला एपिडिडेमिस म्हणजे वृषण जे आहे टेस्टिस ज्याला आपण म्हणतो, इथे लेबलिंग केलेले पाहिजे. हा संपूर्ण जांभळ्या रंगाचा भाग जो आहे त्याला टेस्टिस असं म्हणतात. इथे आपण त्याला लेबलिंग केलेले पाहिजे, इथे ही टेस्टीज आहेत तर तिथे पेअर ऑफ टेस्टीज. त्याच्यानंतर पुढे त्याच्या वरचा भाग जो आहे तो त्याला आपण इपिडिडेमिस असं म्हणतो, त्याला इपिडिडेमिस असं म्हणतात, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात अधिवृषण असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढे हा जो संपूर्ण भाग जो आहे बाहेरचा इकडे असा दाखवलेला हा जो भाग जो आहे त्याला काय म्हणतात स्कॉर्टम, त्याला काय म्हणतात स्क्रॉटम, म्हणजे ज्याला आपण वृषणकोश असं म्हणतो असा. आणि नंतर इथे हा एकूण भाग दाखवलेला आहे त्याला आपण पेनिस असं म्हणतो, ज्याला मराठीमध्ये शिश्न असे म्हणतात. असं एकूण माहिती जी आहे ती आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्था, ज्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन बिईंग किंवा ह्युमन, असा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन ही महत्त्वपूर्ण स्केच अँड लेबलसाठी डायग्राम महत्त्वाची आहे. लेबल द डायग्रामसाठी महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये करेक्ट द डायग्राम किंवा लेबल द डायग्राम, म्हणजे ती डायग्राम जे आहे ते तुम्हाला दुरुस्त करायला सांगतील किंवा त्याला लेबलिंग करायला सांगितलं जाईल, असं त्यासाठी हा भाग आहे महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढे यानंतरचा पुढचा जो भाग जो आहे तो आपण पुढे आपल्याला काय माहिती दिली ते पाहूया. Seminal vesicles secrete their secretion in ejaculatory ducts, whereas the prostate gland and Cowper's gland secrete their secretion in the urinogenital duct. आता इथे आपल्याला काय माहिती दिली आहे की त्याच्यामध्ये सेमिनल व्हेसिकल जे आहे सेमिनल व्हेसिकल म्हणजे काय, त्याला पण काय म्हणतो सेमिनल व्हेसिकल, ज्याला आपण शुक्राशय असं म्हणतो. शुक्राशयाचा स्राव जो आहे तो स्राव त्या ग्रंथीमध्ये स्रवला जातो, ही नीट लक्षात घ्या. म्हणजे सेमिनल व्हेसिकल सिक्रीट देअर सिक्रिशन, सेमिनल व्हेसिकलचं सिक्रेशन कुठे तयार होतं असं इन इजॅक्युलेटरी डक्ट. ते इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे काय आपण म्हणतो त्याला. आणि नंतर पुढे दुसरी ग्रंथी दिली आपल्याला पुरस्थ ग्रंथी, ज्याला आपण प्रोस्टेट ग्लँड असं म्हणतो. नंतर पुढे काउपर्स ग्लँड्स इथे दिलेले आहे. म्हणजेच काय
Seminal vesicles secrete their secretion in ejaculated duct, whereas the prostate gland and Cowper's gland secrete their secretion in urinogenital duct. हे नीट लक्षात घ्या. म्हणजेच काय, काउपर्स ग्लँड्स आणि प्रोस्टेट ग्लँड जे आहेत त्यांचं सिक्रेशन कुठे तयार करतात, तर युरिनोजेनायटल डक्टमध्ये करत असतात. हे नीट लक्षात घ्या. आणि नंतर पुढे वरचं सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन कशामध्ये होत असतो, ते इजॅक्युलेटरी डक्ट्समध्ये. सेमिनल वेसिकल इजॅक्युलेटरी डक्ट, हे नीट लक्षात घ्या. ह्यांचं सिक्रेशन म्हणजे सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन इजॅक्युलेटरी डक्टमध्ये होत असतं, तर प्रोस्टेट अँड कॉपर्स ग्लँडचं सिक्रेशन जे आहे ते युरिनोजेनायटल डक्टमध्ये होत असतं. त्याच्यानंतर पुढे सिमेन इज फॉर्म ऑफ स्पर्म अँड सिक्रेशन ऑफ ऑल दीज ग्लँड्स. नंतर पुढे काय, सिमेन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मग पुढे ते हा स्राव जो आहे तो सर्व स्राव मिळून त्याच्यापासून काय होते, स्राव आणि शुक्राणू म्हणजे वरचे हे जे काही सेमिनल वेसिकल वगैरे किंवा प्रोस्टेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड्स यांनी सिक्रेशन केलेले स्राव आणि नंतर पुढे स्पर्म यांच्या मिळून काय तयार होते ते सिक्रेशन ऑफ द ऑल ग्लँड्स, त्याला आपण काय म्हणतो, सिमेन. नंतर पुढे त्याला आपण एकूण रेत असं म्हणतो. नंतर पुढे रेत तयार होते किंवा वीर्य तयार होते. द सिमेन इज इजॅक्युलेटेड म्हणजे काय, बाहेर टाकणे. नंतर पुढे ही रेत जे आहे किंवा वीर्य जे आहे ते पेनिसद्वारे बाहेर टाकले जाते, म्हणजे शिश्नाद्वारे बाहेर टाकले जाते किंवा सोडले जाते. नंतर पुढे ऑल द ऑर्गन्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर एक्सेप्ट युरिनोजेनायटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस अँड स्कॉर्टम. आता इथे आपल्याला बाकीचे जे काही घटक दिलेले आहेत त्याच्यामध्ये ऑर्गन्स ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे मानवी पुरुष प्रजनन संस्थेमध्ये जे काही अवयव जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिले पहा, इथे हे घटक वगळता बाकीचे सर्व जे आहे ते जोडीने असतात. कोणते घटक, त्याच्यामध्ये युरिनोजेनायटल डक्ट ज्याला आपण मूत्रजनन वाहिनी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे प्रोस्टेट ग्रंथी, प्रोस्टेट ग्लँड्स ज्याला आपण काय म्हणतो, प्रोस्टेट ग्लँडला आपण काय म्हटले, पुरस्थ ग्रंथी असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे दुसरा दिलेला आपल्याला पेनिस, शिश्न आणि स्क्रॉटम ज्याला आपण वृषण कोश असं म्हणतो. ही वगळता बाकी सर्व जे आहे ते आपल्याला जोडीने पाहायला मिळतात, म्हणजे त्याची प्रत्येकाची एक एक जोडी असते. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जो आहे तो आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.